तर सुधाकर बडगुजर मुंबईत दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे। शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर आता मुंबईत दाखल झालेले आहे आणि थोड्याच वेळात भाजपात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। एकीकडे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होतोय, स्थानिक भाजपकडून विरोध होतोय। दुसरीकडे हा पक्षप्रवेश होणार असल्याची चिन्ह अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, नक्कीच प्रणिता, आपण जर बघितलं तर एकीकडे सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध होत असताना दुसरीकडे सुधाकर बडगुजर हे आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। नाशिकमधून जवळपास आपले हजारो कार्यकर्ते 15 ते 20 माजी नगरसेवक, महापौर असतील, उपमहापौर असतील यांच्यासह मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते मुंबईमध्ये करत आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर ढोल ताशे घेऊन या ठिकाणी सुधाकर बडगुजर दाखल झालेले आहेत। या ठिकाणी त्यांचे असंख्य कार्यकर्ते देखील जमलेले आहेत। आपण जर बघितलं तर माजी मंत्री बबन घोलप असतील, त्याचबरोबर सुधाकर बडगुजर असतील, गिरीश महाजन असतील यांचे पोस्टर देखील आता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। आपल्यासोबत माजी नगरसेवक दिलीप दातीर आहेत, ते देखील आता भाजपमध्ये प्रवेश करतायत। भाऊ, आपण आता मुंबईत दाखल झालेला आहात, मोठं शक्ती प्रदर्शन करत भाजप कार्यालयाकडे वाटचाल करतायत। निश्चित आता लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीशजी महाजन साहेब, बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत आमचा भाजप प्रवेश होतोय। आणि खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर विकासाचं पर्व म्हणजे भाजप, त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व आज भाजपमध्ये प्रवेश करतो। आपण बघितलं या ठिकाणी आपल्यासोबत माजी नगरसेवक दिलीप दातीर होते। आता या ठिकाणावरून वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आता सुधाकर बडगुजर हे आपल्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयाच्या दिशेने जात आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांच्याकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकमधील जवळपास 15 माजी नगरसेवक जे आहेत ते ठाकरे गटातून आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठे प्रचार जे आहे करणार आहे। एकीकडे ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात काही नगरसेवकांनी प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे आपल्याला सुधाकर बडगुजर यांचा हा भाजप प्रवेश बघायला मिळतोय। भव्य असा भाजप प्रवेश जो आहे तो मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। नाशिकमधून त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत।